बुग्गू हर्ष मम्मा दादा बघ नको काढ. तुझं ब्लॉग नको काढू नाही का रे बेटा? मला झोपल आहे. मग झोप. माझं आपण डोकं दाबू काम बघायचं डोकं दाबलं. लाईट गेली फ्रेंड्स म्हणून आपलं अंधारातच चालू आहे सगळं काय. हा टोप बदलू खरे आज चहाचा आपला. का तू तू येऊन बनवतोस का रोज चहा? नाही ना, हो. मी बनवते. हो मी पण बनवतो एक टाइमचा चहा. खोटा नको बोलूस. टाकते टाकायचे असते चहा. दूध कसं करणार आहे तू? असं आपण विचार केल्यासारखे एक्सप्रेशन दिसत नाही बेटा. असं विचार करायचा. पण मम्मा तुझे ती तर येल्लो आहे. बोल मम्माचे आपण व्हिडिओ काढणार आहे ना बेटा. आई एकदा कर असं विचार करून असं कर. तो मम्मा तुझे ती तर येल्लो आहे. कर असं. शाबाश. पूजा परत आता नाश्ता बनवून झालेला. आता पूजा परत किचन मध्ये आहे जेवण बनवण्यासाठी. ओके लाईट पण आली फ्रेंड सगळं व्यवस्थित आहे. पूजा आपला ऍक्टर छोटा रेडी आहे रील काढायला. मी स्क्रिप्ट लिहितो त्यांना शेअर करतो. आजच्या व्हिडिओ काढून आपण त्यांना शेअर करून टाकू. ओके बिकॉज वाव काय मस्त आहे ना ते. थोडं बॉईल हे झालंय पण ते छान दिसतंय. तोडला ना दरवाजा त्याचा. पूजा नको बोलू मम्माला. थांब जरा थांब. नको ना तू का तोडलं तिचं कबड? तोडली का तोडलंस तू? तू लावणार असं नाही करायचं बेटा. लावणार दादा नाही व्हेरी बॅड व्हेरी बॅड. मी तर नाही म्हणत. कुठे कोण व्हेरी गुड आहे? मी मग तू अशी व्हेरी गुड. मग तू व्हेरी बॅड काम का केलं? कबड का तोडलं मम्माचं? आता तू यायच्या अगोदर पटकन लावून टाका. काय झालं? अरे बापरे आता मम्मा आता एका पोरीला मम्मा बोलाल ना. पटके. तू का तोडलंस पहिला तर हे सांग. जाऊ दे मम्मालाच बोलव. मम्माला बोल लाव. ओके मम्मा परत माझ्यावर भडकली तर तिला वाटलं मीच तोडलंय. तू पहिलं हे सांग तुझं तोडलं का? कसं तोडलंस पहिलं दाखव. कसं तोडलं ते दाखव. हा मी आता चाललो मम्माला बोलवायला. कुणाला हे लावता येतं? पूजाला. फक्त मम्माला लावता येतं ते बरोबर. आपण एक काम ऐक. अरे बेटा ते मला नाही लावता येत बाबा. हे बाबा माझ्याकडे नको ते बरे. मी एका व्यक्तीला बोलवतो. आता तर बोलवावंच लागेल. परत मारशील परत असा हात उचलशील. नाही बोल व्यवस्थित बोल. रडू नको बोल. मी हात नाही उचलणार. सॉरी डॅडा. असं काही केलं तर जो व्यक्ती ते नीट करू शकतो आपण त्याला जाऊन सांगूया. आपण जाऊन मम्माला बोलूया. मम्मा हे बघ असं असं तुटलंय तू प्लीज लावून टाक. ओके हे पकड माझ्यासोबत चल. मी पण येतो तुझ्यासोबत. चल मी पण येतो तुझ्यासोबत. चल चल मम्माला दाखव. नाही तू पकड. कुणाकडून तुटलंय? नाही पहिलं तिकडे किचन मध्ये चल मग मी पकडतो. चल किचन मध्ये चल. हा चल घाबरू नको. एवढं काय घाबरते? चल इकडे इकडे इकडे. पूजा बघते काय नाही अंदाज केलाय. बघ काय केलं बघ. एक मिनिट थांबा माझ्या चालू ठेव. तू तिथे बसला होतास ना हर्ष? माझं ते दिसण्यात आलं नंतर तुटल्यानंतर. तुम्हाला नाही माहिती ते दोघांनी पण लावून टाकायचं ते. मला नाही येत ते लावता. तिला बोल मला लावायला. नाही माहिती. सारखं सारखं काय तिथे मगाशी सगळं मी क्लीन सारखं केलं सारखं ना. काय ते पहिल्यांदा दरवाजा. पहिल्यांदा रोज काढते. ऍक्टिंग मध्ये खरं नको घुसू ना. ऍक्टिंग नाही. मी खरं तुला मी ओरडते. ऍक्टिंग काय ऍक्टिंग. तू तिला ओरडणार. तिने तोडलंय.
जा मी आहे. आता दे तू तिला ओरडणार मग आता काय तिची आता भीती पण गेली. अरे बेटा रडायचं नाही रडायचं नाही रडायचं नाही. कपाट त्याच ते डोअरच तोडून टाकले. माझी बायको एकच गोष्ट मल्टिपल व्यक्तींसोबत त्याच उत्साहाने त्याच जोशाने त्याच नवीन पद्धतीने सांगू शकते जसं की पहिल्यांदाच कोणाला तरी सांगते. मग पहिलं तू बोल फ्रेंड्स मी हे तोडलं. मी ठेवलं व्यवस्थित बोल. मी तुला काहीतरी सांगतोय मी ते बसवतो पण मी जे बोलील तेवढं कर फक्त तू. हा ठीक आहे हातात पकड आणि आपण फ्रेंड्स छोट्या छोट्या फ्रेंड्सला पण काय तुझ्या माध्यमातून सांगतोय. ठीक आहे तर तू बोल त्यांना फ्रेंड्स मी हे तोडलं बोल. मी ठेवलंच आहे पण आता मी काय करणार काय करणार मी हे मम्माला सांगणार. चांगला मी घाबरणार नाही. मी घाबरला नाही. मी हे मम्मा डॅडाला सांगणार. बोल ना. मम्मा दादाला चांगला म्हणजे त्यांना समजेल. जमतेल नाही म्हणजे त्यांना समजेल समजेल आणि मग आणि मग ते ठीक करतील. ते करतील. त्यांच्याशी घाबरून त्यांच्याशी घाबरून मी काही लपून ठेवणार नाही. लपून झोपलं नाही. काही पण लपवून ठेवणार नाही. ठेवणार नाही. ठेवलं नाही. तर तुम्ही पण काही पण केलं. ऍक्टिंग करून बोलायचं. काही पण केलं तरी पण इथे कॅमेराकडे बघून बोल. तुमच्या बोट करून बोल. तुमच्या मम्मा आणि इथे कॅमेराकडे त्यांच्याशी बोल. तुमच्या मम्मा आणि पप्पाला सांगा. बोल ना. बोल नाही मी तुला कॅडबरी देईल मला. बोल तुमच्या असं बोट करून बोल ऍक्टिंग मध्ये. तुमच्या मम्मा आणि पप्पाला सांगा. टेक केअर. बोल आता मी कसं सांगितलं तर आता माझे मम्मा डॅडा ठीक करतील. ओके फ्रेंड्स. तर मम्मा डॅडाला घाबरू नका. ते आपले फ्रेंड्स आहेत. आता जा बेटा लाव आता तू काय दे. मग आता नेक्स्ट टाइम पासून तू काय करशील असं काय पण तुटल्यावर स्वतः नाही घाबरून बसायचं. मला किंवा पूजाला येऊन सांगायचं. थोडस ओरडले तर ओरडले मम्मा डॅडा पण ते नीट करतील. ओके त्यात वेळ नाही घालवायचा रिपेअर करत बसण्यात. ओके बेटा गॉट इट. स्वतः ट्राय पण करायचं नीट करायचं असं नाही की नाही. पण नाही स्वतःशी घाबरायची गरज नाही. सांगायचं लगेच. ओके म्हणजे मम्मा डॅडा मारणार नाहीत ओरडणार नाही काय नाही. फक्त त्यांना समजेल तर ते ठीक करतील. हे बघ झालं समजलं ना. याच बहाने फ्रेंड्स आपल्या बुब्बूला सीख भेटली की असं काही झालं तर लपवायचं नाही. मम्मा डॅडाला येऊन सांगायचं. आय नो की लास्ट टाइम एकदा नोट फाटली होती तेव्हा काही काहींना असं मन व्यक्त केलेलं बऱ्याच जणांनी की काकीला टॉर्चर करताय. दॅट वॉजंट अ टॉर्चर. तेच आमचं बोलणं झालं. बुब्बू पण हसत होती. जा खेळ. अच्छा आता तिथे लागलं. कशाने लागलं. कोणी मारलं रे बुब्बूला. तुझी सायकलने मारला. मग सायकल सांभाळून ठेव. ओके तर तो टॉर्चर नव्हता आणि नाही आम्ही बुब्बूच्या मनात पोलीस यांच्याबद्दल भीती भरत होतो. इनफॅक्ट नेक्स्ट टाइम पासून मी रागवलो किंवा पूजा माझ्यावर रागवली किंवा काही पण असं सिनेरिओ दिसतो ना ज्याच्यामध्ये थोडंसं डेंजर जाणवतं तिला ती स्वतःहून बोलते थांब मी पोलिसांना फोन करते. आम्ही तिला घाबरत नव्हतो तर तिच्या मनात ती गोष्ट जात होती की काही झालं असं तर फर्स्ट वन टू इन्फॉर्म इज कोणाला इन्फॉर्म करायचं. बेटा अरे बापरे एवढं दुखतंय. मग तू हसती काय. हसू नको. हसायचं नाही. बेटा काही पण झालं कुणाला इन्फॉर्म करायचं.
फ्रेंड्सला बोल, काही पण झालं कुणाला इन्फॉर्म करायचं. पोलीस. तर तिच्या मनात ते बसलंय. ओके. आणि तिला घाबरत नव्हतं, तिला सांगत होतो नोट. तिने तेव्हा नोट फाडली. होऊ शकतो उद्या जाऊन 20ची नाही 500ची 2000ची कितीची पण नोट समोर असेल, ते परत रिपीट नको करायला. ते लावते आणि एवढं लागलं. नाही आता अरे मग तू हसती काय? अच्छा इकडे बघ, अच्छा इकडे बघ, इकडे बघ. इथं मी 3 काउंट करतो, हसायचं नाही. ओके. 1 2 हाजी. अरे 1 2. अरे तू तर हसते रे. मी पाणी पिला थोडस होतं, जे की मी बुबूला आणून दिलं होतं. आता ग्लास इथेच होता. मी म्हटलं बेटाचा मम्माला देऊ नये, मम्मा भांडीच घासते. तू मला पाणी दिलं ना, हो. आता तू ठेवतो. मीच ठेवून येऊ म्हणजे तू मला माझं नाही ऐकणार. तू ते मदत केली ना. कोणी मदत केली? तू. हा मग पाणी दिलं तू मला. हो. मग तू ठेवतो. अरे म्हणजे मी तुला मदत करायची आणि मीच काम करायचं. हे दे बेटा प्लीज, तू माझी मदत कर प्लीज. हा बेटा प्लीज प्लीज. तू 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 तोंडात केस घालायची नाही आता. सरळ डॉक्टरकडे घेऊन जाईल. तू ठेवतो गाल. नाही पकड. तू ठेवतो. नाही तू जा. ठेवतो. आता मम्माचं नाव सांगते तुझं. मम्माचं नाव. माझी एक शाइस्ता करून फ्रेंड होती फ्रेंड स्कूलमध्ये. तर ती हमेशा असं दिसून यायचं की ती या साईडची लट हमेशा ना तोंडामध्ये ठेवायची. तर तिला ना खूप वेळा असं काय बोलतात त्याला, थोडंसं वॉमिटिंग टाईप पण फील व्हायचं आणि ती थोडीशी बिचारी डिप्रेस पण राहायची. तर आता ही तसं नाही करत आहे. आय डोंट नो व्हॉट माइट बी द रिझन, बट लेटर ऑन ते सुटलं पण असेल. बिकॉज 8 नंतर मी वेगळ्या डिव्हिजन मध्ये, ती वेगळ्या डिव्हिजन मध्ये गेली. बट मला ते लक्षात आहे की ती एक होती जी असं करायची, आणि मी आता बुग्गूला तसं करताना बघितलं. म्हणून मी थांबवलं, बेटा नाही करायचं तसं. कारण की मग काय लहान पोरांना तशीच सवय लागते करायची. हे मी 1-2दा नोटीस केलंय. हे नेक्स्ट टाइम परत नोटीस केलं तर लक्षात ठेव मी काय करेल माहिती आहे ना? कुणाला फोन करेल मी? पोलीसला. येस. हे मला पोलीसला बीचे बात. मग तुझं पण नाव सांगते पोलीस. नको, पण मी काय केलंच नाही, आता मी घाबरू कशाला? तू काल पोलीसला फोन केलं त्यांना. हो. मग तू मला का घाबरवलं? मी नाही घाबरवलं, मी तर खरं खरं बोललो. बघ तू माझी मदत कर प्लीज, एवढी माझी मदत कर बेटा. नाही ग्लास ठेवून ये मम्माकडे. नाही तू तेव्हा तू पाणी पिलं ना. बेटा तू पाणी पिली ना. नाही तुला पाणी प्यायचं होतं म्हणून मी ग्लासात पाणी आणून दिलं. बाटलीला तुला. हे बघ हे काय करते, आणि मग ती सायकल लागली की परत रडशील. बघ हे काय गेम आहे, हा काय गेम आहे ते बघ भलतच काहीतरी गेम. मग असं लागलं की परत रडत बसणार. एक काम कर ग्लास पकड. थांब, ग्लास पकड, हे ठेव. मी ना 10 काउंट करणार. 10. तुझी स्पीड मला दाखव. ग्लास किचनच्या ओट्यावर ठेवून तू परत इथे आली पाहिजे आणि माझ्या हातावर ताळी दिली पाहिजे. ओके. मी 10 काउंट करायच्या आत. ओके. ऑन युअर मार्क्स, गेट सेट, गो. 1 2 4 5 7 8. अरे क्लॅप द्यायचंय तुला. 9. ओ अरे यार, बरोबर 10च्या पहिला क्लॅप गेली. झालं सांगत होतो की नाही. मम्मा काय करते? आपला दादी बाहेर चला. तो पण बाहेर चालला ना तू. मग बनतो टेबल मी. ओके. मी काउंट करू मी आणि मी काय करू? 10 बटन तिथे. मी तिकडे जाऊ 10 बोलेपर्यंत. अरे जा. मी काय केलं तू माझ्यावरती ट्रिक अपनवते. पण तू जायचं पण. ओके ठीक आहे सर. बस तिथे. अरे जा बोलली ना. जायचं मग. ओके. 1 2 3 4 5 6 7 काय झालं? आलो मी. हा शाबाश. अरे तिला 1 to 10 काउंट करायपर्यंत ती गोष्ट करायचं असं चॅलेंज टाईप. 1 to 10 पूर्ण बोलली. हो. मध्ये न चुकता बोल, तू काउंट कर. 1 2 3 4 5 6 7 8.
पुढे नाईन पुढे नाईन 9च्या पुढे नाईन 9च्या पुढे काय? आता नाईन आणायचं याच्यावर अरे भाई 9च्या पुढे काय? मला ना माहिती सगळं माहिती हा 7, 8, 9 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 गुड, व्हेरी गुड. शाबास. आता बघितलं लाईनीत बरोबर बोलला तर ते लिहिलेल्या ठिकाणी असं बोलून विचारलं ना का भलतच वाटत विचारला